दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी जमत असतो आणि ज्ञानाचा भाग समजून प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य एक नवीन उभारी घेऊन प्रत्येकजण जगण्याची दिशा शोधत असतो आणि त्या जगण्याच्या दिशेच्या वाटेवर अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाची साथ घेऊन आपण प्रत्येकजण प्रवासाला निघलेला आहे आणि प्रवासाला चालता चालता अनेक प्रकारच्या सुखदुःखांना सामोरे जावं लागत असतं. कारण की हा जन्मच त्यासाठी आहे. माणसाचा जन्म सुख आणि दुःख भोगण्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे आणि त्या पलीकडं म्हणजे सुखही नको आणि दुःखही नको अशी ज्या वेळेस माणसाची अवस्था होते त्याच वेळेस तो त्याच्या जीवनातून सुटतो म्हणजे मोक्षाला प्राप्त होत असतो. खऱ्या अर्थाने माणसाचा जन्म यासाठी परमेश्वराने दिलेला असतो की बाबा या जन्मामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ समजून घेऊन त्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही संधी असते आणि त्या संधीचं आपल्याला कशा पद्धतीने सोनं करता येईल यासाठी आपण परमेश्वराच्या दारामध्ये जायचं असतं. संतजनांच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, जे प्रबोधन केलेलं असतं, त्या प्रबोधनाचा आपण आपल्या कशा पद्धतीने आत्मसात करून आपल्या जीवनावर कशा पद्धतीने त्याचं संस्कार होतील आणि त्या संस्काराच्या माध्यमातूनच कशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ उलगडेल आणि अर्थ उलगडल्यानंतर आपण कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना सामोरे जात असतो आणि सामोरे गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या सुटतात, हळूहळू त्या सुटत असतात हे आपल्याला जाणवत असतं. कारण की जसजसं भक्ती वाढत जाते, जसजसे दत्त महाराजांच्यावर अण्णांच्यावर श्रद्धा वाढत जाईल तसतसं आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडत जाणार आहेत. म्हणून प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला
अण्णांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही नारायणपूरला येत आहे. मग नारायणपूरला आल्यानंतर तुम्ही मनाच्या अंतःकरणापासून दत्त महाराजांच्यावर श्रद्धाभाव आणि विश्वास अर्पण केला तर तुम्हाला जे पाहिजे ते दिल्याशिवाय ते कदापि राहणार नाही. असा यातला सोपा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता नाही, फक्त शुद्ध अंतःकरण हे गरजेचं आहे. आणि शुद्ध अंतःकरण ज्याचं तयार होईल त्यासाठी परमेश्वर अहोरात्र त्यांच्यासाठी उभा असणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पण नेमकं होतं काय, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जे येतं ते विषय, माया आणि मोह. हे आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की या सगळ्या आपल्या आणि परमेश्वराच्या मध्ये जे काय आड येत असेल तर हे षडविकार आपल्यामध्ये आड येत असतात. हे षडविकार आपल्याला जर बाजूला जर सारायचे असतील तर त्याला आपल्याला भक्तीची जोर, भक्तीची चिकाटी आपल्याला त्याच्या पाठीमागे लावली तरच आपल्याला या षडविकारांपासून आपल्याला कुठंतरी सुटकारा मिळू शकतो. अन्यथा या षडविकारामधून प्रत्येकजण गुंतलेला आहे, व्यापलेला आहे, तापलेला आहे. प्रत्येकजण हा त्यातून सुटण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. काही जण त्याच्यामध्येच गटांगळ्या खाऊन प्रत्येक जन्म हा वायाला घालवत असतो. म्हणून हा माणसाचा जन्म जो परमेश्वराने दिलेला आहे त्याला असंच फुकट न वायाला घालवता, त्याच्याकडून काहीतरी सत्कर्म करून घेणं गरजेचं आहे. म्हणून सत्कर्म करण्यासाठी आपल्याला योग्य दिशेची आवश्यकता आहे, योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि ते योग्य मार्गदर्शन आपल्याला वारंवार अण्णांनी केलेलं आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. प्रत्येक वेळेस अण्णांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते लाख मोलाचं, तोलाचं आणि किमतीचं आहे. प्रत्येक जणाने ते आत्मसात केलेलं आहे. प्रत्येकजण त्या पद्धतीने जगतोय आणि जगतोय म्हणून तो आज समाधानी आहे आणि तो नारायणपूरला आनंदाने येतोय, समाधानाने येतोय आणि त्याच्या जीवनाचा अर्थ समजून घेतोय. म्हणून अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी आपल्याला त्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे, उत्साही केलेलं आहे की बाबा तुम्ही या परमेश्वराच्या दारामध्ये या. परमेश्वराला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला न फूल लागत नाही, त्याला नारळ लागत नाही, त्याला प्रसाद लागत नाही. त्याला लागते तो शुद्ध अंतर्भाव प्रत्येकाचा पाहिजे, त्या व्यतिरिक्त त्याला काही सुद्धा लागत नाही. म्हणून इतकं सोपं अण्णांनी आपल्याला भक्ती करण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गावर आपण प्रत्येकजण चाललेलो आहोत. त्या मार्गावर कोणी जण पुढे गेलेला आहे, कोणी जण मध्ये आहे, कोणी जण जागेवर थांबलेला आहे. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार तो वाटचाल करत आहे. मग कोणाची भक्ती जास्त असेल तर तो पुढच्या टप्प्यावर असेल, कोणाची मध्यम असेल तर तो मध्ये असेल, कोणाची थोडीफार सुरुवात असेल तर तो सुरुवात करत आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण आपली गती कशा पद्धतीने वाढवायची. जसजशी आपली गती वाढेल तसतसं आपल्या प्रवासामध्ये आपल्याला अडचणी येणार नाहीत. म्हणून आपल्याला भक्ती ही करणं गरजेचं आहे, भक्ती ही आवश्यक आहे. ती भक्ती ते कशाने मिळतं तर ज्ञानाच्या माध्यमातून मिळत असते. आणि ज्ञान कशामुळे होतं तर संतजनांच्या मार्गदर्शनातून ज्ञान आपल्याला मिळत असतं. आणि ते ज्ञान आपण एक जरी शब्द आपण आत्मसात केला तर त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहत नसतं. म्हणून हे संतजनांनी हजारो वर्ष झालं आपल्याला संतजनांचं मार्गदर्शन मिळते. मार्गदर्शनातून टप्पे आपण पार करत अनेक जन्म 84 लक्ष योनी फिरत आपण प्रत्येकजण या मार्गाने पुढं चाललेला आहे. कोणाला मोक्ष मिळतो, कोणाला परत फिरावं लागतं. ह्या सगळ्या किचकट विषय आहे. पण आपण त्याला न लक्षात देता आपल्याला एकच लक्षात ठेवायचे की नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला पाहिजे ते मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. ही आपल्याला अण्णांनी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. ती आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि ती ज्यावेळेस आपण जपून ठेवू, पुरून आपल्याला ते कशा पद्धतीने वाढवता येईल ह्याची जर आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती जर समजली तर खऱ्या अर्थाने आपण नारायणपूरला आलो आणि माणसाची जन्माले सार्थक होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने जोडतो बघा. माणूस हा प्रपंचामध्ये व्यापलेला आहे. म्हणून माणूस हा देह आणि आत्मा, या शरीर हा देह आहे आणि त्या देहामध्ये जो राहतो तो आत्मा आहे. ह्या दोघांना आपण काय करतोय, एकच मानतोय. या सगळ्या दोघांना आपण एकच मानतोय. म्हणून आपण नेमकी तिथंच गल्लत करत असतो. त्यासाठी एक आपण
छोटंसं उदाहरण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू की बाबा ह्या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने वेगवेगळ्या आहेत. म्हणून आपण कोणाचा कशा पद्धतीने संबंध लावतो, कोणाचा कशा पद्धतीने आपण संबंध लावतो त्यासाठी एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. एक माणूस होता आणि तो माणूस तो कायम तो गादीवर बसायचा. त्याला खाली बसायला आवडत नसे म्हणून तो कायम गादीवर बसायचा. गादीवर बसल्याशिवाय त्याला समाधान वाटायचंच नाही. आणि अशा पद्धतीने तो प्रवासाला निघलेला असतो आणि प्रवासाला निघल्याबरोबर त्याच्यासोबत एक घोडेस्वार माणूस चाललेला असतो. म्हणजे दोघंजण प्रवासाला चालतात. एक माणूस घोड्यावर बसलेला असतो आणि हा जो माणूस आहे तो गादीवर बसल्याशिवाय त्याला करमत नाही म्हणून तो स्वतःची गादी स्वतःबरोबर ठेवायचा. आणि ते दोघंजण प्रवासाला चालता चालता एका गावामध्ये असंच चाललेलं असताना हा माणूस घोड्यावर बसला ना त्या घोड्याच्या मागे बाजूने हा गादी घेऊन तो माणूस चाललेला असतो. चाललेला असल्याबरोबर गावातले लोक चर्चा करू लागले की बाबा हा कोणतरी सावकार दिसतोय, मोठा व्यापारी दिसतोय आणि तो त्याला एक नोकर ठेवला आणि त्या नोकराबरोबर त्यांनी गादी दिलेली आहे आणि ते गादीवर बसतो. असं लोकांनी अंदाज बांधला, एकमेकांचा संबंध बांधला. म्हणून अशा पद्धतीने चालत 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 दुसऱ्या गावामध्ये गेले आणि विसाव्यासाठी उतरले. हे एकमेकांशी काही नातेसंबंध नाही पण हे लोकांनी जोडलं. म्हणून दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर हा घोडेस्वार घोड्यावरून उतरला आणि त्याच्या घोड्याला चारा करू लागला आणि खरारा करू लागला. त्यावेळेस आणि हा जो हातामध्ये गादी घेऊन बसलेला माणूस होता तो त्याच बाजूला गादी टाकली आणि त्या गादीवर झोपला आरामशीर. हे दोघांचं एकमेकांचे नातं नाही पण लोक कशा पद्धतीने परत नातेसंबंध जोडला की बाबा हा जो आहे तो त्याचा नोकर दिसून हा आरामशीर गादीवर झोपलाय आणि नोकराला घोड्याला चारा पाणी करायला लावलाय. हे असं नातं प्रत्येक जणाने प्रत्येक विचाराने वेगवेगळे अर्थ लावले म्हणून एकमेकांचा एकमेकांशी काही संबंध नसताना लोकांनी त्यांचं नातं जोडलं की हा नोकर आहे आणि हा मालक आहे. अशाच पद्धतीने आपण सुद्धा त्याच प्रकारची गल्लत करतो की हा आत्मा आणि हे शरीर, आत्मा आणि शरीर हे विभिन्न आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही नातेसंबंध नाही. फक्त हा कारणापुरता आपल्या देहामध्ये आहे आणि देहामध्ये असल्यामुळे आपण एकमेकांचं नातं एकमेकांचा संबंध जोडलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने आत्मा हा नश्वर आहे आणि शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे. काय आहे? आत्मा हा नाशिवंत नाही, शरीर हे नाशिवंत आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की या देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपण त्याला मालक म्हणतोय, आपण त्याला नोकर म्हणतोय. परंतु ज्या वेळेस तो त्या देहातून बाजूला जाईल त्यावेळेस त्याचा आणि या शरीराचा काही एक संबंध नसतो. तर एक मृत शरीर म्हणून आपण त्याला संबोधतो आणि त्याला आपण जाळून टाकत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण कशाला आपण प्राधान्य द्यायचं आणि त्या प्राधान्यातून आपण काय समजून घ्यायचं की आपण या देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याकडून आपण परमेश्वराची ज्या वेळेस भक्ती करून घेऊ त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि जाणून घेतल्या. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की हा देह फक्त कारणापुरता परमेश्वराने दिलेला आहे. आज ना उद्या त्याला बदलायचंच आहे. परंतु हो जो देहामध्ये जो आत्मा आहे तो नाशिवंत नसून तो अमर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या वारंवार देहाला आपल्याला बदलावं लागत असतो. म्हणून या देहाला आपण किती आपल्या जवळचं समजायचं आणि किती कशा पद्धतीने त्याच्याकडून कार्य करून घ्यायचं हे प्रत्येकाला ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं की हा जो देह आहे हा नश्वर आहे आणि आत्मा हा अजरामर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने ज्या वेळेस आपल्याला समजतील त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने माणसाची जन्मालाचे सार्थक होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं सुज्ञपणाने समजून घेणं गरजेचं आहे. कारण की आपण एकमेकाशी संबंध न लावता हा कारणापुरता आपण एकमेकांशी नातं जोडलेलं आहे. जसजसं वय होत जातं तसतसं या देहाची सुद्धा कार्यक्षमता कमी होत असते. म्हणून आपण प्राधान्य कशाला द्यायचं तर आपण प्राधान्य द्यायचं परमेश्वराच्या नामाला प्राधान्य द्यायचं, परमेश्वराच्या भक्तीलाच प्राधान्य द्यायचं आणि या देहाकडून जेवढी सेवा इतरांची आपल्याला सेवा परांची सेवा आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त करून घेता येईल एवढं आपण लक्ष जर ठेवलं तर आपल्या देहाचं कल्याण होऊन राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणातून समजून घ्या, भक्ती करा.
ज्ञान संपादन करा, भक्ती करा, श्रद्धेने भक्ती करा, प्रेमाने भक्ती करा, इतरांची भक्ती करा, जे आपल्यावर अवलंबून असतील त्यांना सहकार्य करा. नामाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि या 84 लक्ष योनीच्या फेऱ्याला आपण कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेणं काळाची गरज आहे. कारण की या कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या आपण इतर गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतोय आणि ज्या परमेश्वराची भक्ती करायची त्याकडे आपण थोडंसं कमी लक्ष देतोय. कारण की हा कलीचाच प्रकार आहे. म्हणून कलीच्या प्रकारामध्ये आपण जर जोर लावला भक्तीचा तर आपल्याला याच जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. मनाच्या अंतःकरणापासून सुज्ञपणाने सावधान होऊन जर आपण या माणसाच्या जन्माला ओळखलं, जाणलं तरच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे, नारायणपूरला आल्याचं सार्थक होणार आहे, अण्णांचे आणि दत्त महाराजांचे आपण भक्त होऊन सार्थक होणार आहे. आणि आपण आपल्या जीवनाचा उलगडा होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग समजून घ्या. आणि आता आपण सर्वांनी प्रसादासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. 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 आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता एकदा सर्वांनी अण्णांचं भजन करायचंय. मनापासून भजन करायचे. ते आवाज, ते हाक आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून ती हाक आत्मीयतेने तळमळतेने आपण जर मारली तर ती हाक अण्णांच्या जवळ पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून मनापासून भजन करा. स्वतःला विसरा, ह्या देहाला विसरा आणि ज्या देहामध्ये जो आत्मा आहे त्याच्याशी एकरूप व्हा, त्याच्याशी समरस व्हा आणि त्या आत्म्यापर्यंत आवाज जावा. म्हणून आपण स्वतःच्या देहाला विसरून फक्त नामाशी एकरूप व्हा. नामाशी एकरूप झाल्यानंतरच आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. म्हणून सर्वांनी मनापासून एकदा भजन करायचं आहे. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण
श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 सद्गुरु अच्छा, सर्वांनी एकदा हात वर करायचे. आपण दत्त महाराजांना हाक मारायची. गुरुदेव दत्त, देव दत्त गुरुदेव दत्त, देव दत्त गुरुदेव दत्त. देव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा. आपापलं जे कर्म आहे ते व्यवस्थित करा, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही. आपलं कर्म व्यवस्थित असेल तर इतरांना त्रास होणार नाही, म्हणून आपलं कर्म व्यवस्थित करा. म्हणजे दत्त महाराजांनी, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. तर बाकीचा भाग पूर्ण समजून सांगतील. चारधामाचे विश्वकर्ते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे कल्याणकारी सद्गुरू अण्णा महाराजांना वंदन करून आपण गौराडीच्या निमित्ताने सर्वांनी स्वागत करायचे. आजचा गुरुवार आहे आणि आजच्या गुरुवारचं अन्नदान ज्ञानेश्वर गणपत मदने, वडगाव शेरी, पुणे यांनी केलेलं आहे. पण या अण्णाने यांच्या कुटुंबियांना सुखाने सुरून टाळण्याचा आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा, वडसावित्रीची पौर्णिमा. तिचा वार आहे मंगळवार. तारीख आहे 10/6/2025 या मंगळवार. या दिवशी आपली पौर्णिमा आहे. यात्रेकडून याची नोंद घ्यायची.
आत्ता महाराजांनी प्रवचन सांगितलं, श्रद्धा विश्वास भाव. आपण ज्या वेळा जातो त्यावेळेला खरोखरच देह जळतो पण आत्मा जळत नाही. आत्मा फिरतच राहतो ना. आत्म्याला पुढल्या मार्गात जावं लागतं. माणसाने कसं वागावं, कसं राहावं. ज्याच दिसला कपडे चांगले घातले बघ, आता मोठा बाजाराव झाला आहे. वाईट घातले, गरिबी आली. चांगला वागला, देवताळा झाला आहे. ही जगाची रीत आहे. आपण जगाकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपला विचार करून वागायचं. एक नागराजा होता आणि तो नागराजा आपल्या रोज रस्त्याने जाता येताना लांबूनच पाहिलं माणूस की फुसकारायचा. आता असा फुसकार लोकांना भीती होती. लोकांची चर्चा झाली, अरे तर आमच्या ठिकाणी असा एक नाग आहे, तो सारखा माणसावर धावतोय, सारखा फुसकरतोय, रस्त्यामध्ये येतोय. सर्वांना प्रश्न पडला, सर्वांची चर्चा झाली. ही बातमी नारद मुनीच्या कानावर गेली आणि नारद मुनींनी विचार केला, आपण नागराजाला भेटायला जाऊ. तर नारद मुनी आले आणि हजून उभे राहिले. नागराजाने विचारलं, नारद मुनी तुम्ही आज कसे काय आमच्याकडे आलाय? अरे मी तुला सांगायला आलोय, तू कशाला सारखा फुस करतोस, कशाला धावतोस? मग काय करू, शांत बस की जरा. तर नारद मुनींचे शब्द दिल्यावर त्यांनी सांगितलं, आज्ञा, आपली आज्ञा मोडणार नाही. झालं, थोडा काळ गेला, लोक जाऊ लागली. रोज जायची, नाग अजिबात फुसकाराना, धावाना, उठाना, फक्त बसायचा. आता होता होता थोडंसं काय झालं, लोकांनी बोट लावायला सुरुवात केली, खडं हाणायला सुरुवात केली, दगड हाणायला सुरुवात केली, रक्तबंबळ केलं, रक्त सगळं वाहू लागलं. आता काय करायचं? लोक हात शेपूट धरू लागली, फिरू लागली आणि थोडीशी चर्चा ही नारद मुनीच्या कानावर गेली. आणि कानावर गेल्याच्या नंतर नारद मुनी परत आले फ्रीवर. अरे म्हणले, नागराज हे काय केलं तू? म्हणजे तुम्हीच आज्ञा केली फुसकारू नकोस. मग आता फुसकारून तर काय करायचं? आणि फुसकाराचं बंद केलं लोकांनी, अशी परिस्थिती केली. आणि मग अरे फुसकारा तरी टाक ना, चावू नको. दुसऱ्या दिवशी यात्रा लोक यायला लागले, नाग फुसकारायला लागले. अरे म्हणजे का? तसं माणसाने फुसकारा तरी टाकला पाहिजे, नाही तर माणूस कोणाला जगून देत नाही. अण्णा महाराजांनी फुसकारा टाकला काठीचा, म्हणजे स्वर्ग उभा राहिला इथं नुसतं एकाच्या काठी शंक्तीवर. अण्णा फुसकारा टाकायचे, प्रेमाचा होता, पण त्यामध्ये एक शक्ती भक्ती होती, म्हणून फुसकारा तरी टाकावा. तसं प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योग्य रीतीने राहावं. आपली किंमती जाऊ नये. आपण आपल्या मागचं पुढचं पाहावं आणि नंतर त्या मार्गाने चालावं. ह्याच्याकरता आपण करावं लागतं. आपण काय करतोय? हा आला आमचा, तो आला आमचा, तो आपलाच आहे. आणि जे काय बोलायचं आहे तर स्पष्ट बोलावं, मागं पुढं बोलूच नाही, निंदा करूच नाही. आणि करताना न्यायाने कमवा. संपत्ती किती बी असू द्या, तिचा पैसा खळखळाट किती असू द्या, पण त्याला कोणाला तळतळात ठेवू नका. हे अण्णा महाराजांनी शिकवण आहे. तळतळाट कोणाचा घ्यायचा नाही. पैसा खळखळालाच पाहिजे, पण तळतळाचा पैसा घेऊ नका. तो आत्मा देव लागत नाही, देव मोकळा नाही. आत्मा मोकळा असतो, तो आत्मा लागतो. सांगण्यासारखं शिकारे आपण आज आपण सांगितलं महाराजांनी, परंतु त्याप्रमाणे आपला आता टाईम झालेला आहे. आता आरती होईल. आरती महाराज याची नोंद घ्या.